मंडळी नाशिकमधील TCS या मल्टीनॅशनल कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र हादरला. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून त्यातून रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता जालना जिल्ह्यातील एका 25 वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीनं राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडून दिली आहे. विशेष म्हणजे ही तरुणी इंजिनियर असून सध्या बँकिंगच्या परीक्षेची तयारी करते. तिनं पारद पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार तिच्या शेजारी राहणारा शेख इम्रान शेख हबीब पिंजारी यानं तिच्यावर तब्बल 10 वर्ष लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणी ही इयत्ता 9वीत शिकत होती. तेव्हापासून तिचा छळ सुरू होता. इम्रान शेखनं तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून घेतले होते. नंतर ते फोटो व्हिडिओ त्यानं पीडितेला दाखवले आणि यापुढे मी जे जे सांगेल ते तुला करावं लागेल, नाहीतर हे फोटो व्हिडिओ मी व्हायरल करेल अशी धमकी देत तिच्यावर अमानुषपणे शारीरिक अत्याचार केले. एवढंच नाही तर आरोपीनं तिला मानसिक त्रासही दिला. ब्लॅकमेलिंगच्या आधारे तिच्यावर धन्वंतरासाठी दबाव वाढवला. वेगवेगळ्या प्रकारे तिच्यावर जबरदस्ती करून तिला धार्मिक पद्धती बदलण्यास भाग पाडलं. पुढे काही दिवसांनी आरोपीच्या या भयंकर कृत्यांना कंटाळून ती संभाजीनगरला शिकायला गेली. पण तरीही नराधम आरोपीनं तिचा छळ सुरूच ठेवला. दरम्यान 2 महिन्यांपूर्वी आरोपीनं पीडित तरुणीच्या जालना येथील घरी जाऊन तिला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. बदनामीची भीती आणि धमक्यांमुळे ती पीडित तरुणी आजवर गप्प राहिली होती. पण आता तिनं पारद पोलीस ठाण्यात धाव घेत हादरवून टाकणारी तिची कहाणी सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी आता 4 आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल केलेत. पण त्या पीडित तरुणीसोबत मागील 10 वर्षात नेमकं काय काय घडलं, तिची तक्रार काय आहे आणि आरोपींचं पुढे काय झालं, सगळी स्टोरी या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. या घटनेतील पीडित तरुणी आणि आरोपी इम्रान शेख हे दोघेही भोकरदन तालुक्यातील वलसावंगी इथले रहिवासी आहेत. त्यांची घरं एकमेकांच्या शेजारी असल्याचं सांगितलं जात आहे. तर प्रकरणाला ऍक्च्युअली सुरुवात झाली ती फेब्रुवारी 2016 पासून, जेव्हा पीडिता ही अवघ्या 15 वर्षांची होते आणि 9वीच्या वर्गात शिक्षण घेत होते. त्यावेळी एके दिवशी ती तिच्या बाथरूम मध्ये आंघोळ करत होती. यावेळी घरात कुणीही नव्हतं आणि नेमकी हीच संधी साधत शेजारी राहणारा इम्रान शेख तिच्या घरात घुसला. त्याने तिच्या आंघोळ करतानाचे विवस्त्र फोटो व्हिडिओ काढून घेतले आणि हे फोटो शाळेत दाखवून तुझी बदनामी करेल अशी धमकी देत तिला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. पीडितेनं ब्लॅकमेलिंगचा हा त्रास बरेच दिवस सहन केला. अखेर या त्रासाला कंटाळून 11वीच्या शिक्षणासाठी तिनं थेट छत्रपती संभाजीनगर गाठलं. पण इम्राननं तिथेही तिचा पिछा सोडला नाही. मी म्हणेल तसं कर, नाहीतर फोटो व्हायरल करेल अशी धमकी देतच राहिला. दरम्यान मार्च 2018 मध्ये पीडिता जेव्हा कॉलेजला जात होती तेव्हा आरोपीनं बळजबरीनं तिला उस्मानपुरा भागातील एका नातेवाईकांच्या घरी नेलं आणि तिथे तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. त्यापुढे देखील आरोपीनं फोटो व्हायरल करण्याची आणि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पीडितेवर अत्याचार सुरूच ठेवला. वालसावंगी, जालना, छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीनं पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ज्यावेळी त्यांची भेट व्हायची नाही तेव्हा इम्रान तिला व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्यास सांगायचा. मंडळी, हे प्रकरण फक्त इथपर्यंतच मर्यादित नव्हतं, तर या प्रकरणाला लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा अँगल देखील असल्याचं सांगितलं जात आहे. दाखल झालेल्या तक्रारीनुसार जून 2018 मध्ये आरोपीच्या पालकांनी पीडितेला त्यांच्या घरी बोलावून घेतलं होतं. तिथे तिला हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकार, आमचा धर्म चांगला आहे असं म्हणत धर्मांतरासाठी दबाव टाकला होता. इतकंच नाही तर आरोपी इम्रान शेखनं पीडित तरुणीचे कपडे काढून तिला बळजबरीनं बुरखा घालण्यास भाग पाडलं होतं. इम्रान तिला उर्दू शिकण्यासाठी, कुराण वाचण्यासाठी आणि नमाज पठण करण्यासाठी सक्ती करत होता. त्याने मराठी आणि उर्दू भाषेतील कुराणच्या प्रती देखील पीडितेला दिल्या होत्या. अलीकडेच पीडित तरुणी इंजिनियर झाल्यानं तुला सौदी अरेबियात जॉब लावून देतो असं आमिष देखील इम्राननं तिला दाखवलं होतं. दरम्यान फोटो व्हिडिओ व्हायरल होतील आणि त्यामुळे समाजात आपली बदनामी होईल या भीतीनं त्या तरुणीनं सगळं काही सहन केलं. जवळपास 10 वर्ष इम्रानचा छळ सहन करत आली. त्याच्या तावडीतून सुटका मिळवण्यासाठी मागील काही दिवसांपासून ती आपल्या कुटुंबासह जालना शहरात राहत होती. पण 8 मार्चच्या दिवशी इतर सदस्य घरी नसताना आरोपी जालना शहरातील घरी सुद्धा आला आणि पीडितेला बेदम मारहाण करत तिच्यावर पुन्हा अत्याचार केला.
यावेळी तिनं विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीनं तिला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान काही दिवसांनी तिने हिम्मत करून तिच्या सोबत घडत असलेला सगळा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यावर कुटुंबानं कोणताही विचार न करता 5 मेला थेट पारद पोलीस ठाणे गाठलं. तिथं पीडित तरुणीनं दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी इम्रान शेखसह त्याच्या कुटुंबातील 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय. प्रमुख आरोपीसह त्याचे वडील हबीब शेख, आई बानू शेख आणि भाऊ जुनेद शेख यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गुन्हा दाखल झालाय. याशिवाय इम्रान शेखवर अमानुष मारहाण, जीवे मारण्याची धमकी तसंच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो आणि IT ऍक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केलेत. सध्या पारद पोलिसांनी 4 पैकी इम्रान शेख आणि जुनेद शेख या 2 आरोपींना अटक केली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर विशेष न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणाच्या संदर्भात जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी माहिती देताना सांगितलं की पारद पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून 25 वर्षीय पीडितेवर 2016 पासून सतत अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तक्रारीत हिंदू मुस्लिम धर्मासंदर्भातील उल्लेख आहे. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह अन्य एकाला अटक केली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने या प्रकरणाचा पुढील तपास करतात. या प्रकरणातील सर्व गोष्टींची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे ही घटना उघडकीस आल्यानंतर जालना जिल्ह्यातून संतापजनक प्रतिक्रिया समोर येत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.